रनवेवरून एक विमान आकाशात झेपावण्यासाठी तयार होतं. ते टेक ऑफच्या स्थितीत येतं, पण त्या विमानाला पूर्ण टेक ऑफच घेता येत नाही आणि क्षणभरात ते 625 फुटावरनं खाली कोसळून एका बिल्डिंगवर आदळतं. 1 ते 1.5 मिनिटातच ही सगळी घटना आणि होत्याचं नव्हतं होतं. गुजरातच्या अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघातानं संपूर्ण देश हादरलाय. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत 265 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अहमदाबादवरून लंडनला निघालेल्या या विमानात 230 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्स होते. त्यांच्यापैकी फक्त एकच जण वाचला, तोही इमर्जन्सी एक्झिट जवळ असलेल्या सीटवर बसल्याने. रमेश कुमार असं या तरुणाचं नाव आहे. त्याने प्रसंगावधान दाखवत विमानातून खाली उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर विमानाने खाली कोसळताना पेट घेतला. त्या आगीमुळे विमानातल्या क्रू मेंबरसह सर्व प्रवासी अक्षरशः जळून खाक झालेत. ज्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलंय तिथूनही आतापर्यंत जवळपास 23 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. मृतांची सध्याची एकूण आकडेवारी 265 वर पोहोचली आहे. ज्या विमानाचा हा अपघात झाला ते बोईंगच्या ड्रीम लायनर कॅटेगरीतलं जगभरातलं सगळ्यात सेफ मानलं जाणारं विमान. हे विमान 13 वर्ष जुनं होतं, पण तरीही त्याचं डिझाईन बेस्ट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. याच ड्रीम लायनर 7878 कॅटेगरीतल्या विमानाने आज अनेकांचे जीव घेतलेत. या अपघातानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार बोईंग विमानांच्या झालेल्या अपघातात आतापर्यंत 9000 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे एकूणच बोईंग विमानांच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जाते. खरंच बोईंग विमान सेफ आहेत का? आहेत, तर या विमानांचे इतके अपघात का होतात? ती कशी बनली आहेत हे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. आजवर जगभरात अनेक विमान अपघात झालेत आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यातून धडा घेत अधिकाधिक सुरक्षित विमानं बनवण्याचा एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न झाला. सध्याचं बोईंग कॅटेगरीतलं 7878 ड्रीम लायनर हे सगळ्यात सेफ मानलं जाणारं विमान होतं. पण या विमानाचा हा पहिलाच अपघात आहे. पण बोईंग विमान कोसळण्याची ही पहिलीच घटना नाहीये. याआधीही अनेक वेळा बोईंग विमानं कोसळलीत. दक्षिण कोरियामध्ये 2024 मध्ये बोईंग विमान कोसळलं होतं. हे विमान 737 मॅक्सचं नवीन व्हर्जन होतं. या दुर्घटनेत साधारणतः 180 जणांचा मृत्यू झाला होता. 2024च्या जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा बोईंगच्या याच 377 मॅक्स विमानाचा आणखीन एक अपघात झाला. त्यात चक्क उड्डाणादरम्यान विमानाच्या दरवाजाचा प्लगच उडून गेला होता. सुदैवाने तेव्हा इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं, त्यामुळे जीवितहानी टळली होती. त्यापूर्वी 2019 मध्ये बोईंगच्या 777 या इथिओपियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 302 चा अपघात झालेला. लगेचच विमान रनवेवर उतरावं लागलं, पण या दुर्घटनेत 157 जणांनी आपला जीव गमावला. या सगळ्यात कंपनीला तेव्हा $30 अब्ज फटका बसला होता. 2018 मध्येही बोईंग बाबतीत अशीच घटना घडली. लायन एअरलाइन्सची फ्लाईट 610 चा अपघात झाला, ज्यात 189 जणांचा मृत्यू झाला होता. एवढे अपघात होऊनही बोईंग 737 ते 800 कॅटेगरीतली विमानं आजही कार्यरत आहेत. बोईंगची 737 मॅक्स विमानं सातत्यानं क्रॅश होत असताना त्याच वेळी त्यांच्या चौकशीची मागणी केली गेली होती. पण या चौकशीतून काही कारणं समोर आली. या विमानांमध्ये मॅन्युअल लँडिंगचा पर्याय फारसा ठेवण्यात आला नव्हता. मॅन्युअल लँडिंगवरची डिपेंडन्सी कमी करण्यात आली होती. पण धक्कादायक म्हणजे पायलट्सना याची नीडशी कल्पनाही दिली गेली नव्हती. त्याचाच परिणाम असा झाला की अपुऱ्या माहितीमुळे 2018-19 या वर्षात या विमान अपघातांमुळे 346 प्रवाशांसह क्रू मेंबर्सचाही बळी गेला. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक लक्षात आल्यानंतर या विमानांचं ऑपरेशन बंद करण्यात आलं. मग ते अपडेट करण्यात आलं. त्यानंतर बोईंग 737-800 वापरात आणलं गेलं. पण एका सरकारी आकडेवारीनुसार जगभरात उड्डाण करणाऱ्या हजारो प्रवासी विमानांपैकी किमान 4000पेक्षा जास्त विमानं ही बोईंग 737 आणि 800 या कॅटेगरीतली आहेत. याच बोईंग विमानांचे आतापर्यंत जवळपास 6000 अपघात झाले. त्यापैकी 415 अपघात हे अहमदाबाद अपघातासारखे जीवघेणे होते, ज्यात कोणीही वाचू शकलं नाही. या 6000 अपघातांमधून आतापर्यंत 9000हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडांमध्ये ही बोईंग विमानं जास्त वापरली जातात. असं असलं तरी आता अहमदाबाद इथे घडलेल्या अपघातामुळे एकूणच बोईंग विमानांच्या डिझाईनवर शंका व्यक्त होतीये. कारण एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बोईंग 787 ड्रीम लायनर सगळ्यात सेफ मानलं जात होतं. बोईंग कमर्शियल एअरप्लेन्स ही कंपनी बोईंग विमानं बनवते. अपघात झालेल्या विमानाची किंमत होती 2.81 हजार कोटी. त्याची खासियत काय तीही पहा. ड्युएल इंजिनमुळे त्यात जास्त इंधन भरता येतं. त्यामुळे लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी ते फायदेशीर समजलं जात होतं. पारंपरिक विमानांच्या तुलनेत कमी इंधन लागत असल्यानं इंधनाची बचत होते. मध्यम आकाराची पण रुंद बॉडी असल्याने 8% जास्त ऑक्सिजन क्षमता यात होती. त्यामुळे चक्कर आणि मळमळचा त्रास यात कमी होतो. विमानातल्या फ्रेश एअर फिल्ट्रेशनमुळे प्रवासात थकवा कमी येतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विमानाच्या या नव्या डिझाईनमध्ये पंखांची रचना अशी आहे की हवेचा प्रतिकार करण्यासाठी ते सक्षम आहे. विमानाची आणखीन एक खासियत म्हणजे त्याचा 50% भाग हा कंपोजिट मटेरियलने बनलेला असल्याने ते इतर विमानांच्या तुलनेत वजनाला हलकं तरीही मजबूत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास एंटरटेनिंग व्हावा यासाठी विमानाच्या प्रत्येक सीटवर टच स्क्रीन टीव्हीही बसवलेले आहेत.
इतका ॲडव्हान्स फीचर असलेल्या विमानाचा अपघात होणं धक्कादायक आहे. टेक ऑफ घेताच हे विमान कोसळलं कसं, हा प्रश्न एव्हिएशनमधल्या तज्ज्ञांपासून सगळ्यांनाच पडलाय. याचं उत्तर अमेरिकेतले प्रसिद्ध एव्हिएशन एक्सपर्ट जॉन एम कॉक्स यांनी शोधून काढलंय. एअर इंडियाच्या AI-171 विमानाचे सुटे भाग व्यवस्थित न लावण्यात आल्याने हा अपघात झालाय, असा दावा कॉक्स यांनी केलाय. ते म्हणतायत ज्यावेळी विमान उड्डाण घेत होतं त्यावेळी त्याचे स्लॅट्स आणि फ्लॅप हे भाग योग्य स्थितीत नव्हते, म्हणजे ज्या स्थितीत असायला पाहिजे त्या स्थितीत नव्हते. शिवाय टेक ऑफच्या वेळेला विमानाचा पुढचा भाग वर होता. टेक ऑफच्या वेळी हवं त्या प्रमाणात ते वरच जाऊ शकलं नाही आणि नंतर मात्र ते विमान 1.5 मिनिटातच खाली कोसळलं. म्हणून एवढा मोठा अपघात झाला. कॉक्स हे वॉशिंग्टन DC इथल्या सेफ्टी ऑपरेटिंग सिस्टमचे CEO आहेत. एव्हिएशन मधल्या त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवातून त्यांनी असोसिएट प्रेस या इंटरनॅशनल मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हा सगळा दावा केलाय. विमानाचा ब्लॅक बॉक्सही हाती आल्यावर कॉक्स यांचा हा दावा खरा की खोटा या माहितीवरनं कळेलच आणि अपघाताचं नेमकं कारणही तेव्हा स्पष्ट होईल. पण तुम्हाला काय वाटतं? एअरवेजचा प्रवास सगळ्यात सेफ मानला जातो, पण तो खरंच सेफ आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते तेव्हा जबाबदार कुणाला धरायचं? विमान बनवणाऱ्या कंपन्यांना, ते उडवणाऱ्या एअरलाइन्सला, ती त्याचे ऑपरेशन्स पाहणाऱ्या विभागांना? या सगळ्यांवर नेमका उपाय काय? कमेंट करून नक्की सांगा.